लाटीवडी म्हटलं का आपला हा बघा पारंपरिक पदार्थ आणि ह्या पारंपरिक पदार्थाला जी चव आहे ना ती खरंच खूप अप्रतिम आहे. हा पदार्थ आपण पाहुण्यांच्या घरीसुद्धा जाताना ना आवर्जून घेऊन जातो. तसंच आपल्याला प्रवासामध्ये ना 2 ते 3 दिवस बाहेर कुठे जायचं असेल ना तरीसुद्धा आपण ना हीच लाटीवडी बनवून घेऊन जातो. कारण ह्या लाटीवडीला जी एक चव आहे ना ती खरंच खूप छान आहे. आज आपण लाटीवडी बनवणार आहे आणि लाटीवडी बनवत असताना त्याचा मसाला कसा तयार करायचा आहे किंवा लाटीवडीला मसाला चिटकून राहण्यासाठी आपण काही माहिती सांगितलेली आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. तोंडाला चव आणणारी अशी आज आपण लाटीवडी बनवतोय. त्यासाठी आपल्याला ना पहिल्यांदा ना इथं एक परात घ्यायची आहे आणि एक आपण चाळण घेतलेली आहे आणि बेसनचं पीठ आपण 2 वाट्या घेतलेलं आहे लाटीवडीसाठी. पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं, कारण बेसनचं पीठ कसं बारीक असतं ना त्याच्यामुळे त्याच्या गुठळ्या होतात. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, बेसनचं पीठ बघा लाटीवडीसाठी ना चाळूनच घेतलेलं आहे. आता आपण इथं ठेसा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे, ती घालून घेतली. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि वडीला एक छान असा खमंगपणा येण्यासाठी आपण 1 चमचा तीळ आणि 1 चमचा ओवा ना जाडसर असा बारीक करून घेणार आहे. त्यामुळे त्याची चव ना एकदम छान येते वडी खाताना. त्याच्यामुळे इथं आपण बघा जाडसर ओवा आणि तीळ बारीक करून घेतलं. आता आपण हळद घालून घेतली. हळद घातल्यानंतर आता आपल्याला ना हे सर्व साहित्य ना पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये चांगलं मिक्स झाल्यानंतरच मग आपण ना हे पीठ मळून घेणार आहे. आणि लाटीवडीचं कसं पीठ मळत असताना ना थोडंसं ना आपल्याला ते पीठ थोडं पाणी घालतच मळायचं आहे, नाहीतर पीठ पातळ झालं ना तर आपली लाटीवडी ना आपल्याला लाटता येत नाही. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, आता ही लाटीवडी ना मळत असताना आपण थोडं पाणी घालून असं घट्ट पीठ मळून घेतलं. तुम्ही बघू शकता आपण जसं चपातीला पीठ मळून घेतो ना त्याच पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे, परंतु चपातीपेक्षा पण मी थोडंसं ना हे पीठ घट्टच मळलेलं आहे. आपण त्याच्यावरती तेल घालून घेतलं आणि हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. जेवढं आपण पीठ चांगलं बेसनचं मळतो ना तेवढा त्याच्यामध्ये ना चिकटपणा तयार होतो. आता हे पीठ आपण झाकून ठेवणार आहे. आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत ना आपण ना लाटीवडीचा मसाला तयार करूया. मसाला तयार करत असताना ना आज आपण ही लाटीवडी बनवतोय ना ही प्रवासासाठी बाहेर नेणार आहे ना, त्याच्यामुळे आज आपण त्याच्यामध्ये कांदा नाही घालणार भाजून. आपण फक्त बघा इथं शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, तीळ, खसखस, खोबरं, जिरं, लसूण, मीठ, हळद आणि घरचा मसाला एवढे सर्व मसाले घेतलेले आहेत. हे सर्व मसाले आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं भरून घेतले. मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावलं आणि आता आपल्याला हा मसाला ना थोडासा ना जाडसर असा बारीक करून घ्यायचा आहे. आता आपण मसाला बारीक करून घेतलेला आहे तो ताटामध्ये ओतून घेऊया. आणि मसाला बघा आपण जाडसर बारीक केलेला आहे, त्याच्यामुळे काय होतं लाटीवडी चवीला छान लागते. गरम मसाला घालून घेतला, कोथिंबीर. आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि हाताने चांगला मसाला मिक्स करून घ्यायचा. मसाला आपल्याला थोडासा असा ना तेल घालून वलसर बनवायचा आहे, म्हणजे लाटीवडीमध्ये ना तो छान असा बसल्या जातो. त्याच्यामुळे आपण 1 चमचा तेल घालून मसाला वलसर तयार करून घेतला. तोपर्यंत आपलं पीठ पण बघा इकडं छान भिजलेलं आहे. भिजलेल्या पिठामध्ये आपण आता त्याचे ना 3 गोळे तयार करून घेतले. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण आता 1 गोळा ना लाटण्यासाठी पहिल्यांदा घेणार आहे, त्याच्यामुळे तोच पहिल्यांदा मी इथं हाताने मळून घेतला. चांगला मळून घ्यायचा आणि त्याचा एक गोल हुंडा बनवून घेतला. इथं बाकीचे 2 गोळे आहेत ना ते आपल्याला झाकून ठेवायचे आहेत, नाहीतर ते काय होतात नंतर कडक होतात. त्याच्यामुळे बघा मी त्याच्यावरती ना एक गमेलं झाकून ठेवलं आणि आपण आता इथं हुंडा लाटण्यासाठी घेणार आहे. त्यासाठी आपण इकडं पोळपाट घेतलेला आहे आणि हुंड्याला बघा आपण थोडंसं असं तेल लावून घेतलेलं आहे. ह्या ठिकाणी ना तुम्ही बेसनचं पीठ पण वापरू शकता, पिठामध्ये सुद्धा गुळवून लाटू शकता, परंतु मी काय केलेलं आहे तेल लावलेलं आहे. तेल लावल्यामुळे काय होतं वडी जी आहे ना ती एकदम मऊसूत अशी तयार होते. त्याच्यामुळे इथं आपण तेल लावून ना इथं मोठी अशी लाटी लाटून घेतलेली आहे आणि बघू शकता एकदम छान लाटी लाटून घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये ना आता आपण मसाला भरून घेणार आहे. अशी मोठी लाटी लाटायची. पहिल्यांदा ना त्याच्यावरती तेल टाकून घ्यायचं आणि ते तेल
पूर्णपणे असं पसरवून घ्यायचं. त्याच्यामुळे आपण जो मसाला भरतो ना तो मसाला ना त्या लाटीला तसाच चिटकून राहतो, बाहेर निघत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ना खाली लाटीला तेल लावायचं आहे. आणि नंतर बघा इथं आपण मसाला भरून घेतलेला आहे. मसाला आपल्याला ना लाटीवरती सगळीकडे असा पसरवून घ्यायचा आहे. आणि नंतर बघा मी इथं हाताने असा दाबून घेतलेला आहे, असं दाबायचा दोन्ही हाताने. त्याच्यामुळे काय होतं, मसाला लाटीवडीला चिटकून राहतो. आणि दोन्ही कडा उचलून आपल्याला बघा त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे, जो आपण इथं रोल बनवून घेतला. रोल बनवल्यानंतर थोडासा आपल्याला ना तो पॅक करून घ्यायचा आहे. त्याच्या ज्या कडा आहेत ना त्या अशा पूर्णपणे पॅक करून घ्यायच्या आहेत. नाहीतर काय होतं, आपण जेव्हा वडी कट करून घेतो ना तेव्हा ते काय होतात, कडा मोकळ्या होतात. त्याच्यामुळे आपण कडा काय केल्या, पॅक करून घेतल्या. आणि थोडासा गोल मी फिरवून घेतला पळपटावरती. आता आपण कट करून घेऊया. कट करत असताना काय करायचं, चाकूला नेहमी तेल लावायचं आणि वडी करायची. नाहीतर काय होतं, वडी काय होती, चिरल्या जाते. त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा चाकूला तेल लावून घ्यायचं आहे. आणि नंतरच इथं आपण वड्या ज्या आहेत ना त्या कट करून घेतलेल्या आहेत. बघू शकता एकदम छान अशा आपण इथं वड्या कट करून घेतल्या. वड्यामध्ये सारण बघा एकदम छान असं बसलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, वड्या थोड्याशा हाताने तरी दाबून घ्यायच्या आहेत किंवा अशा पोळपाटावर थोड्याशा दाबून घ्यायच्या. त्याच्यामुळे त्याच्यामधलं जे सारण आहे ना ते बाहेर पडत नाही. त्याच्यामुळे आपण इथं बघा थोड्याशा अशा पोळपाटावरती ना ह्या वड्यांना दाबून घेतलेल्या आहे. आणि सारण पूर्णपणे आपण पॅक करून घेतलेलं आहे. पहिली आपली लाटीवडी तयार झालेली आहे. आता आपण दुसरी पण ना लाटीवडी ना तयार करून घेतलेली आहे. आणि त्या लाटीवडीच्या पण बघा इथं वड्या ज्या आहेत ना त्या मी ताटामध्ये ठेवून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण सर्व लाटीवड्या तयार करून घेतल्या. आता आपण वाफवून घेऊया. त्यासाठी आपण इथं स्टीलच्या पातेल्यामध्ये ना 1 लिटर एवढं पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यावरती आपण इथं चाळण ठेवलेली आहे. चाळणीला काय करायचं, आता आपल्याला ना तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यानंतर ज्या आपण आता ह्या वड्या ज्या आहेत ना त्या चाळणीमध्ये ठेवून घेणार आहेत. पहिल्या बॅचमध्ये ना आपल्याला जेवढ्या बसतात ना तेवढ्याच आपण ना इथं ह्या वड्यांना ठेवून घेणार आहे. अशा वड्या सर्व ठेवून घ्यायच्या. इथं बघू शकता मी सर्व वड्या ठेवून घेतल्या. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, चाळणीवरती ना झाकण ठेवायचं आहे. आता इथं आपण झाकण ठेवलं. गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे. आणि मिडियम फ्लेमवरती ना ह्या वड्या आपल्याला 20 मिनिट एवढ्या वाफवून घ्यायच्या आहेत. वड्या एकदम छान अशा वाफल्या जातात. झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता वड्या एकदम छान आपण वाफवून घेतलेल्या आहेत 20 मिनिट एवढ्या मिडियम फ्लेमवरती. नंतर बघा आपण त्याच्यावरती ना नॉर्मल पाणी थोडंसं टाकून घेतलेलं आहे. आणि 1 मिनिटासाठी आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आणि 1 मिनिटानंतर बघा मी इथं झाकण काढलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, चाळणीमधून ना वड्या आता आपण इथं बाहेर काढून घेतोय. आणि बाहेर काढत असताना बघा आपली वडी जी आहे ना ती चाळणीला चिटकून राहत नाही, कारण आपण ना त्याच्यावरती ना नॉर्मल पाण्याचा शितडा मारून घेतला होता ना. त्याच्यामुळे आपली जी वडी असते ना ती चाळणीला चिटकून राहत नाही आणि वडी तुटतही नाही. इथं आपण सर्व वड्यांना वाफवून घेतलेल्या आहेत. आता शालू फ्राय करून घेऊया. शालू फ्राय करण्यासाठी ना आपण इकडं गॅसवरती तवा ठेवला. तव्यामध्ये ना आपण 1 चमचे एवढं तेल घालून घेतलं. आणि तेलामध्ये आता ह्या वड्यांना छान अशा फ्राय करून घेणार आहे. आणि फ्राय करत असताना ना गॅसची फ्लेम जी आहे ना ती मिडियमच ठेवायची आहे. मिडियमच फ्लेमवरती ना आपण ह्या वड्या शालू फ्राय करून घेणार आहे. वड्या शालू फ्राय पण करून घेऊ शकता किंवा तुम्हाला ना जर वड्यात तळून आवडत असतील ना ह्या वड्या तर तुम्ही तळून पण घेऊ शकता. परंतु शालू फ्राय करून घेतल्यामुळे काय होतं, कमी तेल लागतं आणि कमी तेलामध्ये ना ह्या वड्या शालू फ्राय छान अशा होतात आणि टेस्टला पण एकदम छान लागतात. त्याच्यामुळे मी इथं काय केलेलं आहे, ह्या वड्यांना शालू फ्रायच करून घेत आहे. एकाच साईडला आपण 1.5 मिनिट एवढ्या मिडियम फ्लेमवरती भाजून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या साईडनी 1.5 मिनिट अशा आपण 3 मिनिट ना ह्या वड्या छान अशा ना तव्यामध्ये शालू फ्राय करून घेतलेल्या आहेत. शालू फ्राय केलेल्या वड्या आता आपण ना तव्यामधून काढून घेऊया. वड्याला पण बघू शकता एकदम छान कलर आलेला आहे. असा दोन्ही साईडनी ना छान असा कलर येऊ द्यायचा आणि नंतरच ह्या वड्यांना आपण एका ताटामध्ये बघू शकता काढून घेतलेल्या आहेत. एकदम छान शालू फ्राय करून घेतलेल्या आहेत. तशाच आपण ना ह्या सर्व वड्यांना शालू फ्राय करून घेणार आहे. याच पद्धतीने ना आपल्याला ह्या सर्व वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. लाटीवडीमधला जो मसाला आहे ना
मसाल्याचं जे सारण आहे ना ते बघा बाहेर पडलेलं नाही, जसंच्या तसं सारण लाटीवडीमध्ये राहिलेलं आहे. कारण आपण ना हे सारण तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये तेल ओतलं होतं, त्याच्यामुळे सारणाला एक वलसरपणा आलेला होता. आणि जेव्हा आपण लाटीवडी लाटली ना तेव्हा लाटीला आपण वरती तेल लावून नंतर सारण लावलं होतं, त्याच्यामुळे सारण ना लाटीवडीला चिटकून राहतं आणि सारण बाहेर पडत नाही. आणि ही लाटीवडी ना चवीला पण एकच नंबर लागते. अशा पद्धतीने एकदा तुम्ही लाटीवडी करून बघा. प्रवासामध्ये तुम्ही 2 ते 3 दिवस कुठं पण नेऊन खाऊ शकता. जशी मुरेल ना तशी ही चवीला पण लाटीवडी एकदम छान लागते. व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. कमेंट करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.